सातपूर अशोकनगर जाधव संकुल परिसरात आज सकाळी सुमारे 6:45 वाजेच्या सुमारास महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकवल्याचा धक्कादायक घटना घडली आहे। यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत सविस्तर वृत्त असे की जाधव संकुल भागातील रहिवासी सौ सुनीता विष्णू डुमरे या ज्ञानेश किराणा स्टोअर्सच्या संचालिका असून त्या नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या दुकानात आल्या होत्या। याच दरम्यान 2 अज्ञात तरुण दुकानात ग्राहक म्हणून आले। त्यांनी किरकोळ वस्तू खरेदी केल्याचा बहाणा केला। संधी साधताच या दोघांनी सौ डुमरे यांच्या गळ्यातील सुमारे 2.5 तोळे वजनाची सोन्याची चेन हिसकावून पळ काढला। घटना इतक्या झटपट घडली की डुमरे यांना काही क्षण काय झाले हे समजले नाही। घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच युनिट क्रमांक 2चे पथक घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेजची पाहणी केली असून संशयितांचा शोध सुरू आहे। दरम्यान स्थानिक नगरसेवक समाधान देवरे यांनी डुमरे कुटुंबियांची भेट घेऊन धीर दिला। पोलिसांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणीही यावेळी केली। सातपूर परिसरात वाढत्या चोऱ्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे। सकाळी 7:40 गोष्ट आहे ही। मी नेहमीप्रमाणे दुकान उघडल्यानंतर 2 जण आले, माझ्याकडे 1-2 वस्तू मागितल्या, मी त्यांना त्या दिल्या। त्यांनी रिटर्न केल्यामुळे मी त्यांना सांगितलं इथून जा, ते काही गेले नाही। त्यानंतर त्यांनी माझ्याकडनं दूध पिशवी घेतली आणि चॉकलेट द्या सांगितलं आणि गळा दाबून आणि लगेच पोत ओढून नेली। किती तोळ्याची होती? 2.5 तोळ्याची। जाधव संकुल परिसरामध्ये आमच्या भगिनी सुनीता डुमरे या रोजच्या रुटीनप्रमाणे गेल्या 10-15 वर्षापासून ते दुकान चालवतात। स्वतःची रोजीरोटी ते स्वतः महिला सक्षम असल्यामुळे कामधंदा करतात, परंतु अज्ञात 2 इसम येतात आणि या भगिनीला सांगतात की ही वस्तू दे ती वस्तू दे असं म्हणून ते वस्तू ही नको ती नको असं त्यांना डिस्टर्ब करत होते। परंतु त्या भगिनीच्या लक्षात आले की हे कोणीतरी असं मास्क लावलेलं आहे त्यांनी चेहऱ्यावर। आम्ही आता फुटेज बघत होतो तर मास्क लावलेलं आहे आणि त्यांना थोडा डाऊट आला तर ते थोड्या मागं सरकल्या, परंतु त्या व्यक्तीने थोडंसं पुढं अजून बहाणा करून त्यांच्या घशाजवळ पकडून लगेच त्यांचं एक 2.5 तोळ्याची जी काही मंगलपोत होती सोन्याची ती निवडली। त्या भगिनीने प्रयत्न केला त्याला आवाज द्यायचा, बाहेर निघायचा, परंतु आजूबाजूचे नागरिक कोणी बाहेर नसल्यामुळं त्यांनी एक पल्सर गाडी होती त्यांची, तिच्यावर बसून ते पोबारा झाला। आम्ही प्रशासनाला एवढीच विनंती करत की लवकरात लवकर हे जे काही गुन्हे घडत आहे त्या गुन्ह्याचा बंदोबस्त होऊन या भगिनीची जे काही मेहनत करून कमवलेलं छोटं मोठं धन असतं ते वापस मिळेल एवढे प्रशासनाकडे आम्ही नक्कीच विनंती करतो सगळ्या नागरिकांतर्फे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी मंगेश एरंडे, सातपूर।